नमस्ते. मी डॉक्टर वैशाली. मी स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून इथं साईदीप हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. गेले 12 वर्षापासून अहमदनगरमध्ये प्रॅक्टिस करताना आत्ता परवा आम्ही इथं पत्रकारांसाठी एक छोटासा कॅम्प घेतले होते आणि तसंही तेवढंच इम्पॉर्टंट असते त्यांच्या फॅमिली आणि त्यांच्या घरचे जे कोणी महिला मंडळी असेल ते. महिला म्हटले तर वेगळे वयोगटांची, जसं फॉर एक्झाम्पल किशोरी वयांची मुलींपासून मध्यवर्ती आणि मध्य जे रिप्रोडक्टिव्ह एज म्हणते, आणि तसंही मासिक पाळी बंद झाल्यानंतर जे मेनोपॉझल विमेन, एवढं चॅलेंजिंग फेजेसमध्ये आम्ही असा आता एक छोटासा निर्णय घेतला की आम्ही त्यांच्यासाठी पण काहीतरी मदत करूया म्हणून. साईदीपमध्ये आता येताही हे शुक्रवारी आणि शनिवारी दुपारी 3 ते 5च्या दरम्यानी असे महिलांसाठी जे मुलींमध्ये जे कॉमनली आजकाल काय जास्त बघत असते, PCOD किंवा मासिक पाळीचं असंतुलन किंवा नियमित वेळेने नाही येत, असे मुलींसाठी तपासणी किंवा त्यांना सल्ला, गरज पडली सोनोग्राफी, काय हॉर्मोन्स टेस्ट लागू शकतो कधी कधी. तसंही बायकांमध्ये दुसरा कॉमनेस्ट काय असतो, कॅन्सरची भीती असते, जसं गर्भाशयाच्या तोंडीची कॅन्सर किंवा स्तनाची कॅन्सर. त्याच्यासाठी काय स्क्रीनिंग टेस्ट असते. फॉर एक्झाम्पल पॅप्समियर म्हणते, गर्भाशयाच्या तोंडीची एक स्मियर काढून चेकिंगला पाठवायचे, किंवा स्तनाची एक्झामिन करून गरज पडली मॅमोग्राफी म्हणून स्तनाची सोनोग्राफी करत असते. नॉर्मली हे सगळं करायला थोडंसं महागा पडतो आणि बायकासुद्धा घरी बसून नाही ना, मला एवढं जमत नाही म्हणून बसून असते. म्हणून आम्ही असं काय एक निर्णय घेतले की ठीक आहे, आम्ही काय मदत करू. असे काय टेस्ट असतील, फॉर एक्झाम्पल थायरॉईड आहे किंवा वंध्यत्व निवारणांमध्ये काय टेस्ट असतील, सोनोग्राफी असतील, ते सगळं आम्ही सवलती दरात त्यांना मदत करून त्यांना पण थोडंसं हेल्प करण्याची एक हे योजना केलेले आहे. तसं माझा एक रिक्वेस्ट आहे, जे कोणी महिला मंडळी आहे तुमच्यापैकी सगळं पुढे या. कारण हे जे आहे कन्सेशनल रेट म्हटलं तर थोडासा तुम्हाला पण बरा वाटतो. ऑफकोर्स क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही राहणार आहे. अँड ऑफकोर्स काय जे दुसरा तुम्हाला सल्ला असो किंवा डाऊट्स असतील, हे सगळं आम्ही मोकळापणेमध्ये आम्ही पण इथं चर्चा करून तुमचे जे काय शंका असेल ते निरसन करता येत आपल्याला. तर मी परत तुम्हाला विनंती करते की कृपया हे शुक्रवारी आणि शनिवारी दुपारी 3 ते 5 दरम्यानी वेळ काढून या. काही शंका असलं मुलींना घेऊन या, बायकांना घेऊन या, हेल्प करूया आम्ही पण. आणि हे एक कॅम्प छोटासा असं आयोजन केलेलं आहे, त्याला सक्सेसफुली निभूया. ओके, थँक्यू सो मच.